नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो, दिवाळीची सुट्टी नुकतीच संपलेली आहे. काही ठिकाणी दिवाळीची सुट्टी अजूनही चालू आहे. शिक्षक मित्र दिवाळीच्या सुट्टीवर आहेत, पण शिक्षकांना सुट्टीमध्ये सुद्धा अभ्यास करावा लागत आहे. शिक्षकांचं शिक्षण चालू आहे. NAP 2020 नंतर हे नवं आव्हान कदाचित या सगळ्यांसमोर शिक्षण क्षेत्रासमोर आलेलं आहे. याला पॉझिटिव्ह घेतलेलं आहे बरेच शिक्षकांनी आणि यावरती विचारमंथन करणारे सुद्धा एक वर्ग आहे. सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की या ठिकाणी शिक्षकांचं म्हणणं काय आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं काय, नवीन उमेदवारांचं म्हणणं काय. सो NAP 2020 नंतर RT 2009 सुद्धा महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे आणि TET अभ्यास महोत्सव सध्या सगळीकडे चालू आहे आणि या दरम्यान नुकतंच CTETचं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे. 8 फेब्रुवारी 2026ला CTETची एक्झाम पण होणार आहे आणि नुकतंच तुम्हाला माहिती असेल कोर्टाने दिलेले निर्देश, आदेश, निर्णय त्यानुसार सगळी प्रोसेस पुढे चालू आहे. थोडक्यात तिकडे जाण्यापूर्वी मला सांगू इच्छितो की आता CTETचं नोटिफिकेशन आलेलं आहे 24 ऑक्टोबरला आणि त्यांनी 8 फेब्रुवारीला एक्झाम घेण्याचं फायनल केलेलं आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस अजून चालू झालेली नाही आहे आणि फॉर्म भरण्यासंदर्भातलं जे बुलेटिन आहे ते पण अजून त्यांच्या वेबसाईटला आलेलं नाही आहे. एवढ्या काही दिवसामध्ये येऊन जाईल, आलं की तुम्हाला ही माहिती देतो. आणि दुसरं महत्त्वाचं, TET जी आहे TET एक्झाम त्याचं शेड्यूल ऑलरेडी आलेलं आहे. त्याची एक्झाम 23 नोव्हेंबरला म्हणजे आता एका महिन्यानंतर ही एक्झाम पण होणार आहे. बरेचसे शिक्षक आता अभ्यासाला लागलेले आहेत, बरेचसे उमेदवार अभ्यास करत आहेत. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पण अभ्यास करत असताना या दोन्ही पेपरचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की इग्नाइट अकॅडमी चांगला ऑप्शन आहे. अदरवाईज तुम्ही सेल्फ स्टडी करत आहात, चांगली गोष्ट आहे. तुमचा अभ्यास थोडा का होईना चालू आहे, चांगली गोष्ट आहे. मार्गदर्शन घेऊन जर तुम्हाला इथे स्कोर वाढत असेल तर नक्की मार्गदर्शन घ्या. TET प्लस CETची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. सेपरेट CETची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि TETच्या बॅचेस तर ऑलरेडी चालूच आहे, तुम्हाला माहिती आहे. सो ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. आजच्या डेटला म्हणजे 27 ऑक्टोबरला आलेली एक पेपरला न्यूज आहे. नागपूर लोकमत न्यूज पेपरला आलेली आहे. 4,79,000 उमेदवार देणार TETची परीक्षा. नुकतीच मागचा जर आढावा घेतला आपण, नोव्हेंबर 2024 मध्ये एक्झाम झाली होती. त्या दरम्यान 3-3.5 लाख विद्यार्थ्यांनी TETला फॉर्म भरला होता. पण आता ही संख्या मात्र जवळपास 4.5 लाख आहे. कारण इथे जवळपास 1 ते 1.5 लाख संख्या ही शिक्षकांची आहे. कारण आत्ताच कोर्टाने जो निर्णय दिला त्यानुसार 1 सप्टेंबर 2027 पर्यंत, आता आपण 25 मध्ये आहोत, 26 आणि 27 पर्यंत ह्या 2 वर्षात शिक्षकांना TET पास होणं कंपल्सरी केले. TET किंवा CET सुद्धा त्याला चालणार आहे. शिक्षक होणार विद्यार्थी सध्या हा अभ्यास महोत्सव शिक्षकांचा चालू आहे. यामध्ये बघा शिक्षकांबद्दलची ही न्यूज त्यांनी दिलेली आहे. एक शिक्षक पण उमेदवार त्यांचं म्हणणं काय आहे तर काळ बदलला, अभ्यास पद्धती बदलल्या, पण शिकण्याची तहान अजून तशीच आहे. आज आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसारखेच नोट्स बनवतो, प्रॅक्टिस टेस्ट देतो आणि शंका विचारतो, कारण काळाच्या गरजेनुसार स्वतःला सिद्ध करणं ही खरी शिक्षक वृत्ती आहे, असं एक शिक्षक उमेदवार म्हणताय. शिक्षक म्हणताय, उमेदवार म्हणताय ना, शिक्षक उमेदवार म्हणूया आपण त्याला. पुढे मी तुम्हाला याच्याबद्दल डिटेल्स सांगतो, माझं म्हणणं काय किंवा काही उमेदवारांचं अजून म्हणणं काय ते पण मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर शिक्षकांचा अभ्यास महोत्सव ऑनलाईन क्लासरूम मध्ये व्यस्त. म्हणजे सध्या तुम्हाला माहिती आहे शिक्षकांना ऑफलाईन जाणं शक्य होणार नाहीये. बरेचसे शिक्षक शिक्षण प्रणालीमध्ये आहे, म्हणजे शिकवण्याचे काम चालू आहे, त्याचे रिपोर्टिंग पण चालू आहे, अशैक्षणिक कामामध्ये सुद्धा व्यस्त असतात. ह्या सगळ्यांमधून फॅमिलीला वेळ देऊन आणि स्वतःसाठी या एक्झामचं प्रिपरेशन सुद्धा ते करत आहे. म्हणजे अभ्यास महोत्सव सध्या चालू आहे. सुट्टी जी असेल ती सुट्टी ते अभ्यासासाठी वापरत आहे. बरेचसे सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा इग्नाइट अकॅडमी तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती युट्यूबवरती मोफत प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे तुमच्या टेस्ट सिरीज असेल, तुमचं मॅरेथॉन सेशन असेल, हे सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती फ्री स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. त्याचा पण नक्कीच तुम्ही इथे फायदा करून घ्याल. सो ई लर्निंग प्लॅटफॉर्म जोरात सध्या चालू आहे. मॉक टेस्ट पण भरपूर प्रमाणात चालू आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे जसं कोर्टाने 1 सप्टेंबरला निर्णय दिला, त्यानंतर 12 सप्टेंबरला आपण पेपरला पण वाचलं होतं की शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी TET देणे अनिवार्यच आहे असं सांगण्यात आलं होतं. 5 वर्ष ज्यांचं निवृत्तीचं वय बाकी असेल त्यांना गरज नाही, पण पदोन्नती घ्यायची असेल तर गरज आहे. आणि 5 वर्षापेक्षा जास्त ज्यांची शिक्षण सेवा बाकी आहे त्यांना सुद्धा TET देणं गरजेचं असणार आहे. कोणत्या वर्गाला? 1 ते 8 वर्गासाठीच हे फक्त कंपल्सरी केले गेले, पुढच्या वर्गाला मात्र केले नाही. याच्यावरती भरपूर व्हिडिओ मी घेतलेले आहे. शिक्षकांवर
शिक्षकांवरती कशा पद्धतीने हे लादलं गेलंय किंवा शिक्षकांवरती अन्याय होतो का यावरती पण मी काही व्हिडिओ घेतलेले आहे. त्यात काही विद्यार्थ्यांचं काही शिक्षकांचं काय म्हणणं आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं. ते पण व्हिडिओ नक्की बघून घ्या. त्यात मी प्रॉपर माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला ही पण न्यूज दिली बघा. 2024 मध्ये जी एक्झाम झाली होती त्यामध्ये टीईटीचा जो निकाल लागला तो निकाल बघा 3,53,952 पैकी फक्त 11,000च विद्यार्थी या टीईटी मध्ये पात्र झालं. दाखवण्याचा उद्देश सांगण्याचा उद्देश हा आहे की एक्झामचा अभ्यास करणारा वर्ग फार कमी आहे. फॉर्म भरणारा वर्ग खूप जास्त आहे पण अभ्यास करणारा वर्ग फार कमी, त्यामुळे हा टक्का कमी लागतो. अदरवाईज खूप अवघड एक्झाम आहे असं अजिबात नाही. अभ्यास थोडासा दररोज तुम्ही 1-2 तास जर केला तर ही एक्झाम क्लिअर होऊ शकतात तुम्ही. फक्त काय होतंय फॉर्म भरण्याची संख्याच खूप जास्त, अभ्यास करण्याची संख्या कमी आहे. इथे जर बघितलं साधारणतः 3 ते 3.5% फक्त निकाल लागलाय टीईटीचा. म्हणजे 3 ते 100मध्ये 3 ते 4 विद्यार्थी पात्र झालेले टीईटी मध्ये. याने घाबरण्याची गरज नाहीये. अभ्यास केला तर तुम्ही पात्र होऊ शकता, हा टक्का वाढू पण शकतो. त्यानंतर एक बातमी मी मला दाखवली होती बघा, जागरण न्यूजपेपर दिलेली. SC के म्हणजे सुप्रीम कोर्ट के फैसले से 98 लाख शिक्षकों की नौकरी खतरे में. म्हणजे देशभरात जर आपण बघितलं तर 98 लाख शिक्षक आहेत ज्यांना टीईटी क्वालिफाईड होणं एवढ्या 2 वर्षामध्ये. आणि महाराष्ट्राचा टक्का जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रामध्ये 2.5 ते 3 लाख शिक्षक आहेत ज्यांना टीईटी क्वालिफाईड होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आज तकची न्यूज आहे की टीईटी अनिवार्यता पर बडा फैसला. म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती प्रत्येक राज्यांनी जी पुनर्विचार याचिका टाकली होती त्यावर सुद्धा कोर्टाने काय केलंय, कोर्टाने हे जे जजमेंट द्यायचं हे जजमेंट देण्यासाठी सुप्रीम कोर्टने मामला बड़ी पीठ को भेजा, अब विस्तृत सुनवाई होगी. म्हणजे बिग जजमेंट हे जजमेंट देण्यासाठी त्यांनी जवळपास मोठे म्हणजे 5 किंवा 7 पेक्षा जास्त जे जज असतात त्यांचं खंडपीठ बनवणार आहे आणि त्यानुसार हा मामला हे जे कोर्ट आहे तिथे चालणार आहे, ही सुनावणी तिथे चालणार आहे आणि याच्यावर निकाल होणार आहे. आता ह्या बऱ्याच काही केसेसमध्ये जेव्हा हे मोठं खंडपीठ किंवा मोठ्या पीठाकडे हे पाठवलं का जातं, कारण जेव्हा जेव्हा असा काही कोर्ट केस येते की ज्या केसवरती कदाचित विचार करणं खूप गरजेचं आहे, त्याने खूप मोठा वर्ग प्रभावित होणार आहे किंवा संविधानमध्ये यावरती बराच विचार करावा लागणार आहे, कलमांचा जास्त विचार करावा लागणार आहे, अशा वेळेस ह्या केसेस ह्या मोठ्या खंडपीठाकडे दिल्या जातात. मग याची सुनावणी मोठ्या खंडपीठासमोर होणार आहे, म्हणजे ज्यामध्ये जास्त जजची संख्या असणार. यावरती पण मी पाठीमागे बोललेलो आहे. सो कोर्टामध्ये हे चालूच आहे, पण तुम्ही ह्या निर्णयाचा वेट कराच. पण कोर्ट निर्णय यस येईल नो येईल जे काय येईल त्याला, पण सध्या तुमच्या हातामध्ये काय आहे तर अभ्यास करणं हे चालू ठेवा. अभ्यास बंद करू नका. उमेदवार विद्यार्थी असू देत किंवा शिक्षक असू द्या, दोघांना सांगतो. आता काही महत्वाचे प्रश्न तुमच्या समोर ह्या सगळ्या मुद्द्यानंतर मांडतो. बघा, शिक्षकांना सिद्ध करण्याची खरंच गरज आहे का यावरती बरेचसे मतमतांतर आहे. तुमच्यापैकी काही शिक्षकांनी याचे उत्तर दिले, काही उमेदवारांनी पण उत्तर दिलेले आहे आणि काही तज्ञांचे पण मत आहे. तर सिद्ध करण्याची गरज आहे का, काही व्हिडिओ मी तुम्हाला पाठीमागे दाखवले बघा. काही ठिकाणी खरंच शिक्षक असे आहेत की त्यांना एबीसीडी पण येत नाही, त्याला म्हणूया नंबर पण येत नाही, त्यांना लिहिता पण येत नाही, असे पण शिक्षक काही ठिकाणी आहेत. त्यात काही उदाहरण मी पाठीमागचे व्हिडिओ दाखवले तुम्हाला. मी उत्तर प्रदेशमध्ये, बिहार मधले असे व्हिडिओ भरपूर समोर आले होते. त्या ठिकाणी शिक्षकांना एखादी 11ची स्पेलिंग लिहिता येत नाही, 70चं स्पेलिंग लिहिता येत नाही, असे पण शिक्षक आहेत. म्हणजे बेरीज वजाबाकी सुद्धा करतात साध्या साध्या संख्यांची. 11 अधिक 13 किती होतात ह्या सुद्धा बेरजा येत नाही. असे 100मध्ये 5-10% शिक्षक माझ्या माहितीप्रमाणे आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंटद्वारे मला असं समजतंय की 5-10% शिक्षक आहेत. पण या 5-10% शिक्षकांमुळेच काय झालंय, उरलेल्या सगळ्या शिक्षकांना टीईटी कंपल्सरी करण्यात आली का, असंही बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं आहे. पण असं नाहीये. हे आपण म्हणूया की RT 2009 हा जो आहे, राईट टू एज्युकेशन, हा कुणासाठी, हा विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांना एज्युकेशन घेण्याचा राईट आहे आणि तो घेण्याचा राईट असताना त्यांना योग्य शिक्षकाकडून घेणं हा त्यांच्यासाठी राईट असणार, तो अधिकार त्यांना दिलेला आहे. सो या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक जे असतील, जे आपण म्हणूया की लहान वयामध्ये तुमचं काय असतं, बेस घडत असतो. ह्या लहान वयामध्ये विद्यार्थी अज्ञान असतात. ह्या विद्यार्थ्यांना कुणाकडून शिकायचं, कसं शिकायचं हे माहिती नसतं. त्यामुळे हे 1 ते 8 वर्गासाठी लागू करण्यात आलंय. आता यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी, उमेदवारांनी, शिक्षकांनी सांगितलं सर 14 वर्षानंतर म्हणजेच 9वी पासून पुढे गरजेचं नाहीये का, त्या शिक्षकांना का टीटी लागू करण्यात आली नाही. सो कायदा असा सांगतो, RT असं सांगतो, कोर्ट असं सांगतो, मी म्हणत नाहीये. हे सांगतं की 14 वर्षापर्यंत विद्यार्थी बऱ्या प्रमाणामध्ये अज्ञान असतात, त्यांचं संज्ञान होतात. मग आता हे कोर्टाचं म्हणणं बरं का, बरेच जण म्हणतील सर तुम्ही काही पण बोलताय, मी म्हणत नाही असं. सो कोर्टाचं म्हणणं आहे, आपल्या शिक्षण विभागाचं, डिपार्टमेंटचं म्हणणं आहे, सरकारचं म्हणणं आहे किंवा प्रशासनाचं म्हणणं आहे.
त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 14 वर्षांनंतर विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी अवगत होतात, त्यांना कुठून शिकायचं, काय शिकायचं, बाकीच्या गोष्टी ओके, पण 14 वर्षापर्यंत सक्तीचं शिक्षण आहे, शिक्षण द्यायचंच आहे, तेही योग्य शिक्षकाकडून द्यायचं आहे. त्यानुसार 1 ते 8 शिक्षकांना टीटी कंपल्सरी करण्यात आलेला आहे. आता हाच एक मुद्दा आहे का नाही, असे बरेच मुद्दे आहेत, मी त्याच्यावरती बोलत नाही जास्त, तो मुद्दा जास्त सविस्तर मी पुढे डिटेल घेईन. पण सध्या तरी या शिक्षकांना सिद्ध करण्याची गरज आहे का, पण काही शिक्षक खरंच असे आहेत की ज्या ठिकाणी खरंच शिक्षक म्हणून नाहीच येते, म्हणजे शिक्षक नाहीच येत ते. सो अशा ठिकाणी पण हे लागू करण्यात आलेलं आहे. सो बरेच मतमतांतर आहे, पण आता सध्या तरी जे शिक्षक प्रामाणिकपणे शिकवत आहेत त्यांनी मात्र अभ्यास चालू ठेवा आणि सिद्ध करायची फार मोठी गोष्ट नाहीये, तुम्ही स्वतःला 100% सिद्ध करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला जर नवीन शिकायला मिळत असेल तर काहीच हरकत नाही. आता यामध्ये बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं असं की सर मी विषय शिकवतो वेगळा आणि मला टीटीचा अभ्यासक्रम दिलेला वेगळा. सो हे आहेच तुम्हाला सर्वानुभूत काय म्हणूया आपण ऑलराऊंडर म्हणूया आपण त्याला, किंवा सर्व अंगाने अभ्यास करणं गरजेचं असेल. आणि शिक्षक काय म्हणूया आपण एज्युकेशन डिपार्टमेंटने हे लादलेलं आहे. सो खूप अभ्यास करूनच हे दिलेलं असू शकतं. सो याच्यावरती मतमतांतर आवश्यकता मला म्हणजे नो डाऊट तुम्ही मतं मांडू शकता, तुमचे विचार मांडू शकतात. पण आता हा सगळा विचार करून ही टीटी लादलेली म्हणूया किंवा कंपल्सरी केली असं मला वाटतं. आता बघा, हे जर करायचंच आहे शिक्षकांना दिलंच आहे तुम्ही, तर यामध्ये सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे की सर मग अशैक्षणिक कामे थांबली का. बऱ्या अंशी कामं थांबवण्याचा प्रयत्न डिपार्टमेंट करते, पण तरी पण लोड हा प्रचंड शिक्षकांवर आहेच आणि ते सांभाळूनच सगळे शिक्षक करत आहे. अशैक्षणिक कामांचा लोड आहे, निवडणुका आल्यात, तुमचे रिपोर्टिंग बनवा, UDAS सगळं ऑनलाईन भरा, काही ठिकाणी एकच शिक्षक आहे, हे सगळं करावं लागतं त्याला, त्यानंतर रिपोर्टिंग करावं लागतं त्यांना. त्याच्याही पुढे जाऊन जर बघितलं आपण तर अशैक्षणिक कामं भरपूर आहे, म्हणजे मीटिंग असतात, रिपोर्टिंग असतं, सगळंच करावं लागतं. शिक्षकेतर कर्मचारी बऱ्याच ठिकाणी नाहीये, म्हणजे शाळेची घंटा वाजवून सुद्धा शिक्षक करत असतात, कचरा साफ करणं हे सगळं विद्यार्थ्यांकडून करून घेणं बऱ्याच ठिकाणी एकच शिक्षक सगळं करत असतो. लॉक ओपन करून बंद करण्यापर्यंत, पाण्याची व्यवस्था आहे का, वॉशरूम क्लीन आहेत का, हे सगळे कामं कर्मचारी नाहीये बऱ्याच ठिकाणी. असे पण अशैक्षणिक काम म्हणजे शिकवणं सोडून इतर कामं भरपूर यांची जबाबदारी असते. शिक्षकांना शिकवण्यासाठीचे वातावरण पोषक आहे का, प्रॉपर आहे का, कारण त्यांना एकच विंडो नाही, शिकवणं हेच नाहीये, तर त्या अनेक विंडो त्यांच्या ओपन करून ठेवलेल्या आहे. म्हणजे शिक्षक पालक कमिटी आहे, त्यांची मीटिंग घ्या, त्यांची रिपोर्टिंग करा, हे सगळ्याच गोष्टी ऑनलाईन सबमिट करा, हे पण आहे. पटसंख्या कमी असण्याची कारणे काय. आता पटसंख्या कमी असण्याची कारण मला तरी असं वाटतं की शिक्षकांना फक्त शिकवायला दिलं तर पटसंख्या वाढेल, पण ही एवढी जबाबदारी देऊन ठेवली आहे तर त्यांची कशी शिकवण्याची मानसिकता राहणार आहे आणि विद्यार्थी कसे शिकणार आहे. इथे तुम्ही प्रायव्हेट स्कूल एवढे मोठे वाढवले, त्यांच्या भौतिक सुविधा एवढ्या देऊन टाकल्या, त्यांना एवढं अट्रॅक्शन देऊन टाकलं की ते शिक्षकांना फक्त शिकवणं एवढंच काम ठेवलेलं आहे. बाकी प्रायव्हेट स्कूलच्या शिक्षकांना अशैक्षणिक कामं कुठे आहे, सरकारची कामं कुठे आहे, त्याने प्रायव्हेट आहे स्कूल त्यांचं. सो मला असं वाटतंय की ही शिक्षकांचा ओझा जर कमी केला तर नक्कीच हे शिक्षक टीटी तर काय टीटी पात्र होऊन दाखवतीलच, पण जर शिक्षण त्यांना फक्त शिकवण्याचं काम दिलं तर पटसंख्या सोडा, तुमच्या स्कूलमध्ये वेटिंगला नंबर लागेल ऍडमिशन घेण्यासाठी. असं घडलंय, वारे गुरुजी याचं चांगलं एक्झाम्पल आहे. सो नक्कीच वारे गुरुजींसारखे सुद्धा असे शिक्षक आपल्यामध्ये आहेच. ह्या शिक्षकांना फक्त ही संधी द्या, हे शिक्षक नक्कीच स्वतःला टीटी मार्फत सिटी मार्फत सिद्ध करतीलच, पण शिक्षण प्रणालीमध्ये क्रांती सुद्धा आणू शकतील. सो शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी ओपिनियन माझं दिलेलं आहे, मला वाटतं सगळ्या शिक्षकांचं उमेदवारांचं ओपिनियन मी बघत असतो, कमेंट बघत असतो, त्या सगळ्यांच्या मार्फत फक्त प्राथमिक स्वरूपात तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम केलंय. सो यावरती बरेचसे शिक्षक अभ्यासाला लागलेले आहे, बरेचसे उमेदवार अभ्यास करत आहे. सो तुम्ही सुद्धा अभ्यास चालू ठेवा आणि पवित्र पोर्टल बाबत जे आता निवेदन दिले आहेत, आंदोलन चालू होणार आहे, त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत बोलतो. पण सध्या तरी शिक्षकांनी आणि उमेदवारांनी टीटी आणि सिटी दोघांची तयारी चालू ठेवा. या तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सगळं मोफत तुम्हाला आम्ही युट्यूबवर देत असतो, सगळं याचा फायदा नक्कीच घ्या. आणि काही तुम्हाला आमच्याकडनं अजून मदत वाटलं ह्या नंबरला नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्या विद्यार्थी मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.